नमस्कार मित्रांनो. आपण आज एका छानशा कंपनीबद्दल माहिती घेणार आहोत. कोणत्याही शेअर्समध्ये गुंतवणूक करत असताना त्या कंपनीचे जे पॅरामीटर्स आहेत, ते पॅरामीटर्स आपण व्यवस्थितपणे चेक केले पाहिजेत आणि मगच त्या कंपनीमध्ये आपण गुंतवणूक केली पाहिजे. तर इथं पहा, इथं तुम्हाला एका कंपनीचा चार्ट दिसत आहे. तो आहे प्राईस चार्ट. प्राईस चार्ट म्हणजेच या कंपनीनं वर्षभरात किती पैसे आपणाला परत दिले, तो याचा चार्ट आहे. तर पहा, एक आठवड्यामध्ये 3.9 म्हणजे 4% पैसे यांनी परत दिलेले आहेत. त्यानंतर एक महिन्यामध्ये 80% पैसे परत दिलेले आहेत. म्हणजे 80% रिटर्न्स या कंपनीने दिलेला आहे. त्यानंतर 3 महिन्यामध्ये पहा 124%, 6 महिन्यामध्ये 206% इतकं रिटर्न्स या कंपनीनं दिलेला आहे. हा जो डाटा आहे तो 6 महिन्यापर्यंतचाच आहे. अतिशय छानशी अशी कंपनी आणि कंपनीमध्ये लक्षात ठेवा, कधीही असा चढता आलेख असेल तरच त्या कंपनीमध्ये गुंतवणूक करायची. अन्यथा जर समजा एखाद्या कंपनीचा जर आलेख असा वर खाली होणार असेल तर त्या कंपनीमध्ये गुंतवणूक करत असताना थोडासा अभ्यास करूनच गुंतवणूक करायची. सहसा गुंतवणूक करायचीच नाही. मग आता ही कंपनी पहा, याचा जो आलेख आहे तो आलेख असा चढता आलेख आहे. म्हणून या कंपनीमध्ये गुंतवणूक करत असताना घाबरायचं काही कारण नाही. हा झाला एक पॅरामीटर्स. आता आपण दुसरे पॅरामीटर्स याचे पाहूया. तर याची जी विक्रीची ग्रोथ आहे, बघा विक्री कशी आहे. विक्री ही वाढत जात आहे. सुरुवातीला 1.4 करोड होती, आता 1.6 करोड आहे. त्यानंतर प्रॉफिट पहा, सुरुवातीला 78.62 करोड होतं, आता 122 करोड आहे. म्हणजेच याची ग्रोथ ही वाढत आहे. म्हणून या शेअर्समध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. तर आता जो पुढला पॅरामीटर आहे, तो पुढला पॅरामीटर पहा. हा पॅरामीटर खूप महत्त्वाचा आहे. कोणत्याही कंपनीमध्ये त्याचे जे शेअर्स आहेत, ते शेअर्स कुणाकडे आहेत हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. आता पहा, इथं प्रमोटर, पब्लिक, DI आणि FII आणि अदर्स. तर आपण प्रत्येकाची माहिती पाहूया. जे प्रमोटर्स म्हणजेच कंपनीचे जे मूळचे मालक आहेत, त्यांच्याकडे 72.92% इतके शेअर्स त्या मूळच्या प्रमोटरकडे म्हणजे मालकाकडे आहेत. म्हणजेच ह्या कंपनीचा जवळपास 70%, 72% ते 73% हिस्सा हा कंपनीच्या मालकाकडे आहे. म्हणजेच जे मूळचे मालक आहेत त्यांचा या कंपनीवर खूप मोठा विश्वास आहे. त्यानंतर जे आपल्यासारखे पब्लिक आहेत, त्यांची जवळपास 19% इतके शेअर्स हे आपल्याकडे आहेत. त्यानंतर जे DII म्हणजेच आपल्या देशातील ज्या काही वेगवेगळ्या मोठ्या-मोठ्या संस्था आहेत, उदाहरणार्थ बँका, एखादी म्युच्युअल फंड्स, यांची जी गुंतवणूक आहे ती आहे 5%. FII म्हणजेच जे फॉरेन इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहेत, जे दुसऱ्या परदेशातील लोक आहेत, त्यांची गुंतवणूक आहे 3.58%. जे अदर्स आहेत त्यांची गुंतवणूक 0% इतकी आहे. तर इथं पहा, जे प्रमोटरचे जे प्लेजिंग आहेत ते किती आहेत पहा. जून 2021 साली 72.92% होते आणि मार्च 21 साली सुद्धा 72.92. म्हणजेच जे मूळचे मालक आहेत त्यांचा या कंपनीवर, स्वतःच्या कंपनीवर खूप मोठा विश्वास आहे. तर आता या कंपनीची आपण स्ट्रेंथ पाहूया. ही जी कंपनी आहे, या कंपनीनं काय केलं आहे, तर त्याचं जे व्याज आहे ते व्याज 60 करोड रुपयांनी कमी केलेलं आहे. एक म्हणजेच कंपनी जर पाहिलं तर एकदम डेप्ट फ्री आहे. म्हणजेच या कंपनीला लोन अतिशय कमी आहे. म्हणजेच आता 100% हे कमी होणारच अशी ही कंपनी आहे. त्याचबरोबर या कंपनीनं या कंपनीचे जे प्रमोटर आहेत त्या प्रमोटरनी त्याची जी मालकी आहे ती 72.92% ही स्वतःकडे ठेवलेली आहे. आणि त्याचबरोबर त्या प्रमोटरचे जे स्टेक्स आहेत त्यांनी स्वतःचं जे वाढवलेलं आहे ते किती वाढवलेलं आहे पहा, 0 पासून 72% वाढवलेलं आहे. म्हणजेच त्याचे शेअर्स हे जास्तीत जास्त आपल्या स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा एक झाला पॅरामीटर. त्यानंतर आता दुसरा पॅरामीटर जर पाहिलं तर आपल्याला रिझल्ट, कोणत्याही कंपनीचे रिझल्ट खूप महत्त्वाचे आहेत. तर इथं पहा, मार्च 21 ते जून 21
या कंपनीचं जे प्रॉफिट आहे ते प्रॉफिट पहा, प्रॉफिट बिफोर टॅक्स आणि प्रॉफिट आफ्टर टॅक्स. आता त्याच्या अगोदर आपण पाहूया नेट सेल. नेट सेल किती झालेली आहे पहा, मार्च 21ला 467.44 आणि जून 21ला 689.73, म्हणजेच हे सुद्धा वाढत गेलेलं आहे. बघा, आपल्या वस्तू एखाद्या विकल्या तरच कंपनीला प्रॉफिट होणार, म्हणजे वस्तूची जे विक्री आहे ती जास्त होत आहे. आता प्रॉफिटसुद्धा काय होणार, त्याच पद्धतीनं वाढत जाणार. आता बघा, प्रॉफिट आफ्टर टॅक्स म्हणजे सरकारला टॅक्स दिल्यानंतर प्रॉफिट किती झालं कंपनीचं, तर मार्चमध्ये 31.23 करोड आणि जूनमध्ये 98.68 करोड इतकं प्रॉफिट या कंपनीला झालेलं आहे. तर नेट प्रॉफिट पहा, या कंपनीचं जे नेट प्रॉफिट आहे ते प्रॉफिट मार्चमध्ये 78.65 करोड इतकं होतं, तर जूनमध्ये 122.55 करोड इतकं होतं. म्हणजेच फक्त मार्च, एप्रिल, मे आणि जून म्हणजेच फक्त या 3 महिन्यामध्ये या कंपनीला फायदा किती झालेला आहे पहा, 78, जवळपास 42 करोड इतका फायदा या कंपनीला झालेला आहे. मग आता 3 महिन्यामध्ये ही कंपनी 42 करोड इतके रुपये उत्पन्न काय करू शकते, काढू शकते. तर या कंपनीचं आता आपल्याला पहा, लोन्स पाहूया. लोन किती आहे, तर 16 करोड होतं, आता 50 करोड आहे. मग मी तुम्हाला सांगितलं की 3 महिन्यामध्ये ही कंपनी 42 करोड मिळवू शकते. मग 3 महिन्यामध्येच ही कंपनी पूर्ण लोनमुक्त होऊ शकते. तर अशी ही अतिशय छानशी अशी कंपनी आहे, म्हणून या कंपनीमध्ये तुम्ही अवश्य गुंतवणूक करावी. असं मी म्हणण्यापेक्षा तुम्ही स्वतः विचार करून, अभ्यास करून तुम्ही गुंतवणूक केली पाहिजे. तर या कंपनीचं जे डिव्हिडंड आहे ते डिव्हिडंड पहा, जवळपास 25% इतकं डिव्हिडंड ही कंपनी आपणाला प्रत्येक 2-3 महिन्याला, 4 महिन्याला किंवा वर्षाला देत असते. तर अशी अतिशय छानशी अशी ही कंपनी आहे. या कंपनीमध्ये आपण विचारपूर्वक गुंतवणूक करावी. त्याचबरोबर तुम्ही म्हणाल की एवढी माहिती सांगत आहात तर या कंपनीचं नाव का नाही सांगत, तर त्याच्या अगोदर आपण 1-2 मिनिटांमध्ये माहिती पाहूया. ही जी कंपनी आहे या कंपनीचं जे मार्केट कॅपिटल आहे ते आहे 13,624 करोड. त्याचे जे शेअर्स आहेत ते आहेत 26.37 करोड इतके. पी रेशो कुणीही कंपनीचा खूप महत्त्वाचा असतो, तो आहे 111.18. फेस व्हॅल्यू ही 2 आहे. त्यानंतर जो कॅश आहे तो कॅश शिल्लक म्हणजे रिझर्व्ह प्रकारचा कॅश हा 534 करोड इतका आहे. डिव्हिडंड 0.1% ही कंपनी देते. आणि जी प्रमोटर्स आहेत त्यांची जी होल्डिंग आहे ती खूप महत्त्वाची आहे. 72.92% इतकी होल्डिंग प्रमोटर्सकडे आहेत. आणि जर डेप्ट बघितलं म्हणजेच व्याज, कंपनीवर व्याज जवळपास 70 करोड इतकं आहे. मी तुम्हाला कंपनीचं उत्पन्न दाखवलं आहे 42 करोड 3 महिन्यामध्ये आहे. म्हणजेच हे जर फेडायचं म्हणलं तर जवळपास 4-5 महिन्यामध्ये हे सर्व पैसे फेडून कंपनी ही व्याजमुक्त होऊ शकते. मग अतिशय छान अशी ही कंपनी आहे. कंपनीचं जे ग्रोथ आहे ती ग्रोथसुद्धा प्रत्येक वर्षी जवळपास कंपनी ही 50% वाढत आहे. मग अशा कंपनीमध्ये तुम्ही गुंतवणूक करायची का नाही, तुम्ही विचार करून ठरवा. मी त्या कंपनीचं तुम्हाला आता नाव सांगतो. कंपनीचं नाव आहे लक्ष्मी ऑर्गॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेड. आणि NSEमध्ये म्हणजे जे स्टॉक मार्केटमध्ये याचं जे नाव आहे ते एलेक्स केमिकल्स असं हे नाव आहे. हे नाव तुम्ही सर्च करा आणि या कंपनीचे शेअर्स तुम्ही घेऊ शकता. सध्या ही कंपनी आहे 516.75 रुपयाला. हीच कंपनी 4 वर्षापूर्वी या कंपनीचे जे शेअर्स होते ते शेअर्स जवळपास 100 रुपयाला एक शेअर होता. आज हा शेअर झालेला आहे 516 रुपये इतका. म्हणजे जवळपास किती टक्के झाले, 400 ते 500% इतका फायदा या कंपनीमध्ये 4-5 वर्षामध्ये झालेला आहे. म्हणून
तुम्ही या कंपनीमध्ये अवश्य गुंतवणूक करावी. कंपनीचं नाव लक्षात ठेवा, लक्ष्मी ऑर्गॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेड. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.